गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. सर, आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर दीपक आशा विजय अपार. मी धन्वंतरी सर्जिकल हॉस्पिटल सिल्लोड येथे कार्य करतो आणि आमच्यासोबत आहेत आमच्या मॅडम. आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर रिद्धी दीपक अपार आणि मी ही धन्वंतरी हॉस्पिटल सिल्लोड येथे काम करते. तुझे नाव सांग. दीपक अपार. आपल्या भारताचे एक पंतप्रधान कोण आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत आणि वाव, आणि आपले गृहमंत्री कोण आहेत रे? आणि आपले राष्ट्रपती कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय मिळवून दिलं? स्वराज्य. व्हेरी गुड. आणि आपल्या भारताचा झेंडा कसा आहे? तिरंगा. आणि आपलं राष्ट्रगीत कोणी लिहिलं रे? हो, तो जनमन कोणी लिहिलं? ओके. आणि महात्मा गांधींना काय म्हणत होते रे? आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना काय म्हणत होते? आणि सुभाषचंद्र बोसला काय म्हणत होते? अच्छा. अथांग याने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. सर्वप्रथम गावदर्शन चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत आणि अभिनंदन. थँक्यू. अथांगचे सध्या किती वर्षाचा आहे आणि त्याने ही अभूतपूर्व अशी कामगिरी केली, हे कसं शक्य झालेलं आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? येस, अथांग सध्या 2 वर्ष 3 महिन्यांचा होतोय आता तो. आणि या 2 वर्ष 3 म्हणजे तो जेव्हा 1.5 वर्षाचा आहे तेव्हापासून तो हे सगळं ओळखतो. पण त्याच्या भाषा क्लिअर नसल्यामुळे किंवा तो जे बोलतोय ते फक्त आम्हाला समजत होतं. तर आता तो 2 वर्षाचा 2 वर्ष 2 महिन्याचा असताना त्यांनी ही जी कामगिरी आहे ही पूर्ण केली आहे. आणि याच्यासाठी मी असं सांगेल की विशेष प्रयत्न म्हणजे आमचे असे होते फक्त की सुरुवातीपासून तो अगदी जेव्हा 1-1.5 महिन्यांचा आहे तेव्हापासून मी त्याला फ्लॅश कार्ड्स दाखवणं किंवा श्लोक म्हणणं, सहज एखादं छोटंसं बडबडगीत म्हणणं सहजच, असं मी नेहमी सुरू ठेवायची. म्हणजे मला असं माहीत होतं की कुठे ना कुठे हे ग्रास्प होते किंवा त्याच्या मेंदूमध्ये हे गोष्ट कुठे ना कुठे पडती आणि त्याला चांगलेच बेनिफिट्स होतात. त्यामुळे अगदी 1.5 महिन्याचा तो होता तेव्हापासून याची सुरुवात मी केली होती. तर आपलं महत्वाचा विषय म्हणजे आपण डॉक्टर क्षेत्रामध्ये आहे. डॉक्टर क्षेत्रामध्ये असताना अथांगसाठी तुम्ही वेळ कसा ऍडजस्ट केला? हो, असं आहे की आपली प्रायोरिटी काय आहे हे प्रत्येकाने ठरवायला हवं, हे माझं एक मत आहे. आणि माझं असं होतं की मला माझ्या बाळाला पूर्ण वेळ द्यायचा होता, म्हणून विशेष करून मी 1.5 वर्ष खूप जास्त त्याच्यावरती म्हणजे त्याला वेळ दिला किंवा त्याच्यावर लक्ष दिलं होतं. मग त्याला खेळत खेळत मी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. सहज खेळत खेळत एखादा श्लोक म्हणायचा, सहज खेळत खेळत एखादं बडबडगीत त्याला म्हणायचं. आणि होता होता असं लक्षात आलं की हा खूप छान ग्रास्प करतोय. कोणती पण गोष्ट सांगितली पटकन आणि एकदा दोनदा म्हटली की असं व्हायचं की अथांग आम्हाला ती म्हणून दाखवायचा. आणि त्याच्यामुळे मग त्याचं हे जे कुतूहल आहे तर हे आमच्या लक्षात आलं की अरे याला खूप आवड आहे. तो प्रत्येक वेळेला असं विचारायचा की हे काय आहे गं, हे काय आहे गं. आणि मग तसं तसं त्याच्या कुतूहलानुसार आम्ही प्रत्येक वेळेस त्याला ज्ञान देत गेलो आणि त्याने ते ज्ञान ॲक्सेप्ट करत गेलं. असं होतं की त्याला लहानपणापासून फ्लॅश कार्ड्स दाखवणं. मग सुरुवात अगदी छोटंसं प्राणी, फूल, पक्षी, मग ते प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज अशी आम्ही सुरुवात केली. आणि मग तो 1.5 वर्षाच्या पुढे झाल्यावरती अनेक थोर महापुरुष पण तो सहज ओळखायला लागला. किंवा नोटेवर कुठे पण आपली जे नोट असते तर त्याच्यावर महात्मा गांधी दिसले की तो अगदी सहज सांगायचा की महात्मा गांधी आहेत. आणि मग पुढे चालून थोर पुरुषांनंतर मग मी त्याला काही शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध शिकवले. तर अगदी एफर्टशिवाय म्हणजे खूप जास्त कष्ट न घेता तो अगदी त्यांनी सहजच ते शिकून घेतले त्यांनी. आणि त्याच्यातून आम्हाला असं दिसून आलं की याची जी स्मरणशक्ती आहे ही खूप जास्त चांगली आहे. त्यामुळे आम्ही त्याला ते देत गेलो. आणि असं इथे एक मुद्दा मला असं सांगायचं आहे की असं पण नाही की आम्ही अगदी त्याला हाताला धरून बसवलं आणि शिक, अभ्यास कर, असं आम्ही त्याला कधीही केलेलं नाही आहे. त्याला अगदी आम्ही हसत खेळत अशा ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी शिकवत गेलो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल आणि TV-पासून याला मी पहिलेपासून दूर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच कदाचित आज तो इतका जास्त म्हणजे काय प्रगती करू शकला आहे. तुम्ही ते आता बोलताना सांगितलं की मोबाईल आणि TV यापासून तुम्ही त्याला वंचित ठेवलेले, परंतु आज कंडिशन अशी बनलेली आहे की मोबाईल हा घरोघरी झालेला आहे आणि लहान मुलगा त्रास द्यायला लागला, रडायला लागला किंवा त्याची आई असेल, त्याच्या घरातले कुटुंब असेल
ते मोबाईल देतात आणि ते मोबाईल दिल्यानंतर तो खेळायला लागतो, याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी असं म्हणेल की मोबाईल जे आहे ना, तर ह्या मोबाईलनी बालकांचं जे बालपण आहे ना ते पूर्ण हिरावून घेतलंय. आजकाल काय होतंय की आपण जेव्हा लहान होतो अगदी, किंवा आपले जे आजी आजोबा होते हे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वयात कुठे मोबाईल होता, करमणुकीची साधनं दुसरी होती, बरोबर, किंवा त्यावेळेला ते पोथी वाचत होते, ग्रंथ वाचत होते, अशा काही गोष्टी होत्या. आणि आता आपण काय होतंय, सहसा सगळीकडे बघायला भेटतंय की लहान लहान मुलं जेवत नसले की त्यांना फोन दिला, ते रडायला लागले की त्यांना फोन दिला. बेसिक होतंय काय की पॅरेंट्सकडे मुलांना वेळ म्हणजे लक्ष द्यायला वेळच नाहीये. त्यामुळे मग त्यांनी असा मार्ग शोधलाय की त्यांना मोबाईल दाखवा, टीव्ही दाखवा, शांत बस एका जागी, मी माझं काम करते किंवा करतो, असं होतंय. तर हे चित्र कुठेतरी बदलायला हवं. मोबाईलमुळे होतं काय की जसं आपल्याला माहिती आहे डोळ्यावर ताण येतो, आपण बघतो लहान लहान 2-2, 3-3 वर्षाच्या मुलांना भिंगाचा चष्मा लागलाय, किंवा यामधून सगळ्यात मोठं की ऑटिझम नावाचा एक आजार आहे की जो आता वाढायला लागलाय. मुलं सोशलाइज होत नाहीत, कोणाशी काहीच बोलत नाहीत, सतत चिडचिड करणं, मारामारी करणं, खूप हायपर ॲक्टिव्ह होऊन जातात. किंवा बऱ्याचदा असं पण दिसतं की 4-1 वर्षाचा मुलगा झालाय तरी तो अगदी काहीच बोलत नाहीये. होतं काय की तो मोबाईलमधली भाषा बघून किंवा मोबाईलमधली जी दृश्य असतात ती इतकी विचलित करणारी असतात आणि ती भाषा अशी असते की ते शिकत काहीच नाही, त्यांचा विकास होतच नाही काय पाहिजे तो. आणि त्याच्यामुळे सगळ्या पालकांना मला खूप आवर्जून सांगायचंय की मोबाईलपासून मुलांना जमेल तितकं तुम्ही दूर ठेवा. आणि ह्याची सुरुवात तुम्ही कशी करू शकता, तर जेव्हा पालक स्वतः मोबाईल कमी वापरतील तेव्हा आपोआपच मुलं पण त्या गोष्टीकडनं तितके परावृत्त होतील. आई म्हटल्यानंतर ही भूमिका सर्वांची महत्वाची असते. डॉक्टर आणि आई हे नातं तुमचं जुळलेलं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगा? नक्कीच, डॉक्टर आणि आई ही माझी एक खूप सुखद वाटचाल आहे आणि त्याच्यामध्ये मला जी महत्त्वाची साथ लाभलेली आहे ती आयुर्वेदाची आणि आयुर्वेदातल्या सुवर्णप्राशन संस्काराची. आयुर्वेदातला हा जो सुवर्णप्राशन संस्कार आहे अगदी हजारो वर्षापासून चालत आलेला संस्कार आहे आणि आम्ही आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये गेली 4 वर्ष सुवर्णप्राशन संस्कार करतोय. तर ह्याचे जे फायदे आहेत ना हे माझ्या सुवर्णप्राशन पेशंट्सला खूप जास्त प्रमाणात दिसून आलेले आहेत. मुलांची स्मरणशक्ती वाढणं, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होणं. तर त्याचप्रमाणे आमच्या अथांगला पण मी जन्मापासून सुवर्णप्राशन देते आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स त्याला दिसून आले. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे आहार मुलांचा. तर त्याला बिस्किट, चॉकलेट, आईस्क्रीम ह्या गोष्टी अजिबातही माहिती नाही आहेत. तर मी पालकांना असं पण एक सांगेल की तुम्हाला जे वाटतं की 5 रुपयाचं चिप्सचं पॅकेट, 5 रुपयाचं बिस्किटचं पॅकेट हे अगदी सहज अवेलेबल होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे जितकं स्वस्त असतं ना ते तितकंच चीप असतं, म्हणजे ते तितकंच खालच्या क्वालिटीचं असतं. त्याच्यामुळे तुमच्या मुलांना नक्कीच तिथे कुठे ना कुठे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते. तर हे कधी तुम्ही अटकाव घातला पाहिजे की आपले मुलं काय खात आहेत. शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा, शहरी आणि ग्रामीण भागाचे जीवनामध्ये फरक आहे. बरोबर. ग्रामीण भागाच्या महिला ज्या असतात शेतामध्ये म्हणा किंवा मजुरी, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि त्याचे दुष्परिणामही ग्रामीणमध्ये पाहावयास मिळतात. आपण काय मला असं एक म्हणायचं आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये महिला काम करत असल्या तर त्यांना वेळ भेटत नाही, हे बरोबर आहे. मग त्या शहरातल्या असू द्यात किंवा ग्रामीण भागातल्या असू द्यात. पण मला असं म्हणायचं आहे की ग्रामीण भागामध्ये पण आजकाल फोन पोहोचलेले आहेत. तर महिला असाही त्याचा वापर करू शकतात की गुगलवरती किंवा सोशल मीडियावरती ज्या काही छोट्या माहिती आपल्याला भेटते, मुलांचा आहार कसा असावा, त्यांना काय आपण शिकवलं पाहिजे, तर ह्याचा त्या नक्कीच थोड्या प्रमाणात फायदा करून घेऊ शकतात. शिवाय दुसरी गोष्ट की जसं मी सांगेल की पहिल्या 3 वर्षांपर्यंत मुलांचा मेंदू जो असतो तो खूप जास्त ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेमध्ये असतो. त्यामुळे मुलांचे पहिले 3 वर्ष जे असतात कोणत्याही बालकाचे हे खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्याच्यावरती ठरतं की तो पुढे चालून काय करणार आहे किंवा त्याच्यामध्ये किती क्षमता आहे. तर यामध्ये असं पण एक आहे की त्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगू शकतात किंवा आता शेतीकाम करणाऱ्या असतील त्या मुलांना जर सोबत घेऊन जात असतील तर ते अगदी निसर्ग आपल्याला किती ज्ञान देतो त्या अगदी त्या छोट्या गोष्टी सांगू शकतात की त्याच्यामध्ये झाडांचा रंग हिरवा आहे, सगळे रंग त्या मुलांना अगदी निसर्गातून शिकवू शकतात. असं जर करायचं असलं आणि आपण जर ठरवलं तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आताच्या या कामगिरीबद्दल कुटुंब आणि इतर नातेवाईकांबद्दल काय सांगा?
अथांगचं असं आहे की अथांगचे बाबा आणि मी आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की दोघांपैकी कोणीतरी त्याला एक वेळ द्यायचा आहे. तो आमची प्रायोरिटी आहे आणि आम्हाला त्याला घडवायचं आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्ण वेळ दिला. शिवाय दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की मी जेव्हा आता तो 1.5 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा मी आता पूर्णपणे माझं काम सुरू केलं होतं तेव्हा तो माझे आई वडील म्हणजे अथांगचे अम्मा अब्बा जे आहेत त्यांच्याकडे राहत होतो. आणि ह्या यशामध्ये त्यांचं पण खूप जास्त श्रेय आहे. कारण मी जसं सांगून जाते त्यांना की आज याला छोटीशी माहिती शिकवा किंवा तो त्याच्या आब्बांचं पूर्ण ऐकतो. आब्बा पूजा करत असतील तर तो सेम कॉपी पेस्ट करणार. आब्बा ओम म्हणत असतील, प्राणायाम करत असतील तर तो सेम करणार. त्याच्यामुळे त्यांचं पण एक खूप जास्त हातभार ह्याच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की जसं बाया जेव्हा किंवा फिमेल्स लेडीज जेव्हा काम करायला बाहेर जातात मग त्या आजी आजोबांकडे वगैरे मुलांना जेव्हा सोडून जातात तर तेव्हा आजी आजोबांनी पण असं केलं पाहिजे की मुलांना TV फोन न दाखवता त्यांना काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणं. अगदी रामायण महाभारतातल्या छोट्या छोट्या हनुमानांच्या, आपल्या देवाच्या, आपल्या संस्कृतीच्या गोष्टी सांगणं मुलांना खूप जास्त महत्त्वाचं आहे. मुलांमध्ये आपली संस्कृती, आपली मराठी भाषा हे सगळ्यात पहिलेपासून याचे संस्कार रुजले पाहिजेत. आणि तर पुढे जाऊन पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य भाषा हे तर ते शिकणारच आहेत. पण बेसिक आहे की आपली संस्कृती, आपली भाषा यांचं ज्ञान त्यांना नक्कीच दिलं पाहिजे.